देसाई बाब, तुम्ही ह्या देवस्थानाचे पदाधिकारी आसात म्हणटकच ह्या आता घटस्थापनेक सुरवात जावपाची आसा हे फाल्यां पासून म्हणटकच त्याच्या बद्दल जरा माहिती तुम्ही द्या। श्रीदेवी भगवती रवळनाथ तदनुषंगिक देवस्थान पेडणे या देवस्थानतर्फे उद्या दिनांक 22 सप्टेंबर 2025 पासून प्रारंभ होणार आहे। म्हणजेच आश्विन शुद्ध प्रतिपदा उद्या सकाळी देवस्थानतर्फे पहिल्यांदा जी घटस्थापना होणार आहे ती श्री देवाचा मांगर माऊसवाडा पेडणे येथे होणार आहे। त्यानंतर सकाळी 9 वाजता श्रीदेवी भगवती मंदिरात श्रीदेवीची षोडशोपचार पूजा, त्यानंतर आरती दुपारती व त्यानंतर नवचंडीचा पाठ होणार आहे, सप्तशतीचे पाठ होणार आहेत व त्यानंतर दुपारी महानैवेद्य झाल्यानंतर संध्याकाळी रोज संध्याकाळी 8 वाजता पालखी उत्सव होणार आहे। पालखी उत्सव रोज 8 वाजता झाल्यानंतर कीर्तन कार्यक्रम होणार आहे। कीर्तन कार्यक्रम झाल्यानंतर आरती उत्सव होणार असून देवीची आरती होणार आहे। त्यानंतर तीर्थप्रसाद होऊन रोजच्या रोज या उत्सवाची सांगता होणार आहे। रोज उद्यापासून 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत 10 दिवस रोजच्या रोज अशा पद्धतीने पालख्या निघणार असून रोजच्या रोज सकाळी नवचंडी व इतर सर्व धार्मिक विधी होऊन हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। माझी गोमंतकातील तसेच संपूर्ण कर्नाटक, महाराष्ट्र व उर्वरित जागेवर भारतातल्या जे म्हणून देवीचे भाविक आहेत त्या सर्वांनी याची नोंद घेऊन या उत्सवात सहभागी व्हावे। ह्या उत्सव झाल्यानंतर लगेच दिनांक 2 ऑक्टोबर 2022 पासून दसरोत्सव पेडण्याचा जो प्रसिद्ध दसरोत्सव आहे तो प्रारंभ होणार आहे। त्या दसरोत्सवाची माहिती नंतर येणाऱ्या पुढील 4-5 दिवसात आपणाला दिली जाणार आहे। तरी तूर्त नवरात्रोत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हावे अशी आम्ही देवस्थानतर्फे सर्व भाविकांना कळकळीची विनंती करीत आहोत। धन्यवाद। यावर्षी 10 पालख्या होणार आहेत, 10 रात्री नवरात्रोत्सवांच्या होणार आहेत। तर उद्या आश्विन शुद्ध प्रतिपदा या दिवशी पासून प्रारंभ होणार असून प्रतिपदा, द्वितीया व तृतीया या 3 रात्री ज्या होणार आहेत त्या देवस्थान समितीतर्फे साजऱ्या केल्या जाणार आहेत। त्यानंतर चतुर्थीची जी रात्र होणार ती देवस्थानचे महाजन सावर देसाई या परिवारातर्फे साजरी होणार आहे। पंचमीची जी पालखी होणार आहे ती श्री भिरोणकर देसाई यांच्यातर्फे साजरी होणार आहे। त्यानंतर षष्ठीची पालखी कोळसकर प्रभुदेसाई या परिवारातर्फे साजरी होणार आहे। त्यानंतर षण्वी देसाई सप्तमीची, अष्टमीची गोरख नाईक देसाई, नवमीची नानेरकर देसाई प्रभुदेसाई परिवार व दशमीची जी शेवटची पालखी होणार आहे दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी ती देशप्रभू परिवारातर्फे साजरी केली जाणार आहे। रोजच्या ज्या पालख्या आहेत त्या रात्री 8 वाजता होणार आहेत, रोज ठीक 8 वाजता, परंतु शेवटची जी दशमीची पालखी आहे दिनांक 1 ऑक्टोबर रोजी ती पालखी रात्री ठीक 10 वाजता होणार आहे। त्यानंतर रोज कीर्तन होऊन रात्री पुन्हा आरत्या होऊन या रोजच्या प्रमाणे नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे। तर प्रतिपदा ते दशमीपर्यंत या रोज पालख्या असणार आहेत। आता सांगितल्याप्रमाणे 10 दिवस याप्रमाणे साजऱ्या होणार आहेत।